आंब्याचा मोहर. शिशिर ऋतू म्हटलं की झाडांच्या पानांची गळती डोळ्यापुढे उभी राहते. कधी अर्धीमुर्दी वाळलेली पाने फांद्यांच्या बोटांना धरून राहण्याचा प्रयत्न करतात, पण थोड्याच काळात ती पाने परकी होऊन गरगळत खाली धुळीत येऊन पडतात. गुलमोहर, कडुलिंब, चिंच, वड यांची पाने तर सारखी भुरभुरत खाली पडताना दिसतात. हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसा त्या झाडांचा मोहर फुलतो, बहरतो. शिशिर ऋतूची ही जादू मोठ्या आणि ठळक प्रमाणात दिसते ती आंब्याच्या अंगावर. मोहरलेल्या आंब्याचे दर्शन घ्यावे भल्या सकाळी. शिशिर ऋतू हिरव्या पानांच्या बाबतीत कर्दनकाळ भासला तरी तो रंगांच्या बाबतीत मोठा रसिक कलावंत आहे. सकाळचे आणि संध्याकाळचे रंगकाम आणि नाजूकपणे आणि विविध रीतीने करावे फक्त शिशिर ऋतूनेच. भडक रंगकाम करण्यात शरद आणि हेमंत हे वाघबगार असले तरी रंगांच्या विविध नाजूक छटा दाखवण्यात शिशिर ऋतू कुणालाही हार जाणार नाही. सकाळी सूर्योदय व्हायच्या आधी पूर्व क्षितिजावर केसरी कुसुंबी रंगाची पट्टा पायथ्याशी गडद आणि आभाळाला विरळ होत जातो. मग तो पट्टा आभाळाच्या निळ्या रंगात मिसळून नाहीसा होतो. रंगाचा असाच पट्टा नेमका पश्चिम क्षितिजावरही दिसतो. रंगाच्या ह्या खेळात शुक्र आपल्या मोत्यांच्या शुभ्रतेची चमक दाखवतो. केसरी परिसर असलेल्या निळ्या आकाशावर ही चांदीची टिकली मोठी खुलून दिसते. तोच पूर्व क्षितिजावर सूर्याचा तांबडा लाल गोळा येतो. तेव्हा या सर्वांचे स्वागत करायला हिरव्या सृष्टीतर्फे फक्त आंब्याचा मोहरच काय तो पुढे होतो. या आंब्याच्या मोहराने मनाला केवढा तरी उल्हास वाटतो. मोहर आला म्हणजे आता वसंत पंचमी लवकर येणार. गौराईची स्थापना होणार म्हणजे खेळच खेळ. गौरीसाठी कोवळी कोवळी आंब्याची पाने आणायची. तोपर्यंत आंब्याला तांबूस कोवळी पालवी फुटलेली असतेच. या निमित्ताने आपल्या माहेरवंशी बहिणीबरोबर आंबाराईत जायचे. सूरपारंब्या खेळायच्या. सूरपारंब्या हा खेळ खेळला दोनच झाडे, एक वडाचे आणि दुसरे आंब्याचे. फांद्या जमिनीपासून फार उंच नसल्याने रिंगणातील काठी दूर भिरकवण्यासाठी उडी झटकन मारता येते आणि पटकन चढता येते. आंब्याच्या फांद्या तशा मोठ्या सोयीस्कर असतात. इतर झाडांना फांद्या फुटतात त्या खांद्यापासून पुढे, म्हणून पिंपळ, कवठ ही झाडे सूरपारंब्या खेळायला सोयीची वाटत नाहीत आणि शिवाय झाडावर चढण्यातला आनंदही ते देऊ शकत नाहीत. नुसते सरसर वर चढत जायचे यात काय मजा. आंब्याच्या झाडांच्या फांद्या गुडघ्यापासूनच फुटतात आणि सरळ उभ्या न जाता कधी समांतर कधी तिरक्या अशा वाढत जातात. झाड चढण्यातही एक खेळ असतो, अल्लडपणा असतो. याचा अनुभव आंब्याचे झाड चढताना अधिक येतो. झाडावर चढायला शिकायचे असेल तर आंब्या इतके दुसरे सोयीस्कर झाड नाही. नारळी पोकळी सारखी झाडे नुसता मल्लखांब करायला लावतात, पण आंब्याच्या डेरेदार झाडाच्या सर्व भागातून वानरासारखे उड्या मारत मनसोक्त हुणदडता येते. झाडावर चढण्यातली खराखुरा आनंद मिळतो तो मात्र पाडाला लागलेल्या आंब्याच्या झाडाच्या वर चढण्याने. सर्व फळझाडांत आपली जास्त मैत्री होती ती फक्त चिंच आणि आंबा या झाडांशीच. चिंचेचा कोवळा तांबूस पाला खाल्यापासून चिंचेशी मैत्री सुरू होते. पाल्यानंतर फुले, फुलानंतर करंगळीच्या आकारा एवढ्या चिंचा, मग हिरवा चिंचोका असलेल्या चिंचा, गाभोळलेल्या चिंचा आणि शेवटी गुळाच्या रंगासारखा चिंचा खाता खाता माघ महिना येऊन ठेपतो. आधीच्या पौष महिन्यातील थंडीने आंब्याला जाग आलेली असते. मळकटलेल्या हिरव्या पानातून पिवळसर हिरवे घोस डोके वर काढतात. तांबूस होत जातात. मधला देठ तर चांगलाच लाल होतो. या मधल्या देठाला फांद्या फुटलेल्या असतात आणि फांद्यांना तिळाच्या आकारा एवढे गोल फुले लगडतात. या पिवळसर शुभ्र फुलांना हळूहळू तांबूस छटा येतात आणि या तांबूस छटेबरोबरच काहीसा उग्र मातकट वास दरवळून लागतो. झाडापासून थोड्या अंतरावर येताच मोहराचा वास जाणवतो आणि काकडून टाकणाऱ्या थंडीतही मन मोहरते. हळूहळू होळीचे दिवस येतात आणि मोहराची फुले झडून त्या जागी सुपारीच्या आकाराच्या हिरव्या गोट्या दिसतात. मग फक्त मोहराच्या फांद्यांचे फराटे तेवढे राहतात. या प्रत्येक फराट्याला 4-4, 5-5 कायऱ्या लोंबत असतात. एकदा का आंबा पाडाला आला की झाडावर चढून रसाने भरलेला आंबा शोधून काढण्यात खरी मजा येते. या कामात पाखरांची चांगलीच मदत होते. आपल्या अगोदर कैरी पिकल्याचा सुगावा त्यांना लागलेला असतो. आपल्या चोचीने त्या कैऱ्यांचा आस्वाद ती पाखरे अगोदर घेतात आणि मग एके दिवशी आंबा उतरण्याचा बेत ठरतो. चांगले शेंड्यापर्यंत चढणारे गडी बोलावले जातात. गडीवर चढले की अगोदर पाड शोधतात. एखादा दुसरा खाली टाकतात, पण जसजसे ऊन चढत तसतसे झोळणे भरभरून खाली येतात. कैऱ्यांनी खाली वाकलेल्या फांद्या पुन्हा ताठ होतात. तिसऱ्या पहारापर्यंत केवढा ढीग जमतो. आंबा उतरून झाला म्हणजे मला हुरहुर लागते. 2-3 महिन्यांच्या काळात आंब्याच्या झाडाचा खूपच लळा लागलेला असतो. आता यापुढे वर्षा ऋतूत वनदेवी खूप नटणार असते, पण तरीही मला आंब्याच्या झाडाची आठवण एकसारखी होतच राहते.